जवळ आहात म्हणण्यापेक्षा आता ते व्याही आहेत माझे. खरं म्हणजे तिलोत्तमा मेहेंदळे माझी लहानपणाची मैत्रीण होती, आता नाहीये. I'm sorry, I didn't know about this. नाही, सॉरी म्हणण्यासारखं काही नाहीये त्यात. ऍक्च्युली माझ्या लेकीने ताराने तिलोत्तमाच्या मुलाशी सोहमशी माझ्या मनाविरुद्ध लग्न केलं आणि देन थिंग्स पॉइंट. असो, आजकाल तुम्ही मेंदळे फॅमिलीत खूप जास्त इंटरेस्ट घेताय असं ऐकलं. आता तुमच्यासारखी इतकी वेल नोन सक्सेसफुल बिझनेस वुमन मेंदळेंच्या कुटुंबात इतका इंटरेस्ट घेते म्हटल्यानंतर काहीतरी विशेष नक्कीच असेल, है ना? Straight to the point, huh? I like it. आहे. जगातले एवढे कडू गोड अनुभव घेतल्यानंतर एवढी हुशारी येतेच माणसाला, नाही? Yes. You're absolutely right. आहेत कारण मला बिझनेस करायचा आहे सारांसोबत आणि शक्य तितका जास्तीत जास्त वेळ मला सारंगसोबत घालवायचा आहे. Oh, interesting. I mean, I didn't expect this, but quite surprised. असो, असतात एकेकाचे पर्सनल प्रेफरन्सेस, खाजगी आयुष्य. आय डोंट वॉन्ट टू गेट इन्व्हॉल्व इन दॅट. बट एक प्रॉब्लेम आहे, सारंगची बायको सावली, आणि त्यात आता सारंग या केसमध्ये अडकलाय म्हटल्यानंतर ती दिवस रात्र त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी असते. एक क्षणही त्याला सोडत नाहीये. तोच तो प्रॉब्लेम आहे ना. अदरवाईज तर मी पट इतका करेक्ट मांडलाय ना की प्रत्येक प्यादं मला हवंय तसं खेळतंय. एक ती सावली सोडून. ओके, आपण एक डील करूया. अगेन टू द पॉइंट. बोला. तुझा प्रॉब्लेम सावली आहे ना. जसं सारंगच्या आयुष्यात सावली तुला अडथळा वाटते, तसंच सारंग सावलीच्या आयुष्यात असलेला माझा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. काही विशेष कारण आहे, बट आय वॉन्ट टू कीप इट टू माय सेल्फ. पर्सनल आहे. नो प्रॉब्लेम. सावलीला सारंगपासून लांब करण्यासाठी काय करू शकतो आपण? सावली कोर्टात पोचू नये यासाठी तुम्ही काय करू शकता? करायला तर मी खूप काही करू शकते, पण सध्या तुम्ही फक्त एवढंच करा. माझी लेक तारा वसे हिचा एक ग्रँड इव्हेंट ऑर्गनाईज करा, म्हणजे सावली तिथे विझी होईल. आय एम स्टील नॉट गेटिंग इट. सावली तिथे काय येईल? सावलीला यावंच लागेल तिथे.